नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेमधील येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण की अर्जुन आणि सायली यांनी अखेर पोलिसांना नागराजच्या विरोधातला ठोस आणि मजबूत पुरावा दिलेला आहे आणि त्या पुराव्याच्या आधारे नागराजला फायनली अटक झालेली आहे. गेल्या 22 वर्षांपासून ज्या गोष्टीचा तपास अर्जुन आणि सायली करत होते तो तपास आता अखेर पूर्णत्वास जाताना दिसतोय. कारण की नागराजच या सगळ्या घटनांच्या मागचा खरा मास्टरमाइंड आहे हे पोलिसांसमोर सिद्ध झालेलं आहे. नागराजने इतकी वर्ष हुशारीने सगळ्यांना फसवलं, सुमनला वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला, कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण केले आणि स्वतःला कायमच निर्दोष दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु म्हणतात ना, वेळ आली की माणूस स्वतःच आपला सर्वात मोठा शत्रू ठरतो आणि तसंच काहीसं नागराजच्या बाबतीत घडलेलं आहे. कारण की सुमनला घाबरवण्यासाठी आणि तिला मानसिकरित्या खचवण्यासाठी नागराज स्वतःच सगळं सत्य कबूल करतो की 22 वर्षांपूर्वी जे काही घडलं ते सगळं त्याच्यामुळेच घडलं असून तोच या सगळ्या कारस्थानांचा मास्टरमाइंड आहे. नागराजला असं वाटतं की सुमन ही वेडी आहे, तिचं कुणीही ऐकणार नाही आणि आपण पुन्हा एकदा या प्रकरणातून सही सलामत सुटून जाऊ. पण नागराजला कल्पनाही नसते की सुमन काकूने त्याची सगळी कबुली व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेली आहे आणि हाच व्हिडिओ पुढे नागराजच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे. सुमन काकू इथे कमालीची हुशारी दाखवतात. त्या अजिबात घाबरत नाहीत, त्या भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेत नाहीत, तर शांतपणे सगळं ऐकून घेतात आणि सायलीवर विश्वास ठेवून पुढचा डाव खेळतात. कारण नागराजने सुमनला वेडी म्हणत तिच्या आत्मविश्वासावर घाला घालण्याचा प्रयत्न केला असला तरी सायली ठामपणे सुमनच्या पाठीशी उभी राहते आणि तिला सांगते की सत्य आपल्या बाजूने आहे आणि आपण योग्य मार्गाने गेलो तर नागराजला शिक्षा नक्की मिळेल. सुमन देखील सायलीच्या शब्दांवर विश्वास ठेवत स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेते आणि मग हा सगळा व्हिडिओ अर्जुन आणि सायली यांना दाखवला जातो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुनला खात्री पटते की आता आपल्याकडे नागराजच्या विरोधातला एक ठोस पुरावा आहे आणि आता आपण कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही. अर्जुन इथे एक अत्यंत हुशार आणि धूर्त असा प्लॅन आखतो. त्याचा प्लॅन असतो की सुरुवातीला महिपतला जेलमध्ये टाकायचं, कारण महिपत हा या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा आहे आणि त्याच्या अटकेनंतर त्याच्यासोबत असलेली दुसरी व्यक्ती देखील आपोआप उघड होईल आणि ती दुसरी व्यक्ती म्हणजे नागराज स्वतः. अर्जुनने ही सगळी चाल इतक्या हुशारीने आखलेली असते की नागराजला शेवटपर्यंत संशयही येत नाही. अर्जुन ठरवतो की आता हे सगळं सत्य लपवून ठेवण्यात अर्थ नाही, कारण आत्तापर्यंत पुरावे नसल्यामुळे रविराज आणि प्रतिमा यांना काहीच सांगता आलं नव्हतं. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, कारण नागराजची स्वतःची कबुली आपल्याकडे आहे. त्यामुळे अर्जुन सगळं सत्य रविराज आणि प्रतिमा यांच्यासमोर उघड करतो. 22 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं, नागराजने कशाप्रकारे सगळं प्लॅनिंग केलं, सुमनला कसं मानसिक त्रास दिला गेला आणि आजपर्यंत कशाप्रकारे सत्य दडपून ठेवलं गेलं, हे सगळं ऐकून रविराज आणि प्रतिमा पूर्णपणे हादरून जातात आणि एकच निर्णय घेतला जातो की आता नागराजला अजिबातच सोडायचं नाही. सायली, अर्जुन आणि सुमन तिघेही एकत्र येऊन पोलिसांकडे सगळे पुरावे देण्याचा निर्णय घेतात. पोलिसांसमोर तो व्हिडिओ दाखवला जातो आणि नागराजची कबुली ऐकल्यानंतर पोलीस देखील चकित होतात, कारण इतका स्पष्ट आणि ठोस पुरावा क्वचितच मिळतो आणि त्या क्षणी नागराजला अटक करण्याचा निर्णय घेतला जातो. नागराजला जेव्हा अटक होते तो क्षण प्रेक्षकांसाठी खूपच समाधान देणारा ठरतो, कारण इतकी वर्षे ज्याने सगळ्यांना फसवलं तो अखेर कायद्याच्या ताब्यात आलेला असतो. परंतु इथेच कथा संपत नाही, कारण नागराज हा असा माणूस नाही जो जेलमध्ये जाऊन शांत बसेल. तो जेलमध्ये गेल्यानंतर देखील स्वतःचा काढता पाय कसा घ्यायचा याचाच विचार करत असतो आणि तो कोणती नवी चाल खेळणार आहे याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहते. कारण संकेत असे मिळत आहेत की नागराज जेलमधून बाहेर पडण्यासाठी मोठा डाव खेळू शकतो. परंतु दुसरीकडे सायली देखील तितकीच हुशार असून ती नागराजला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकण्यासाठी आणि तेही कायमचं बाहेर न येण्यासाठी एक भक्कम प्लॅन आखताना दिसणार आहे. सायलीच्या हुशारी पुढे नागराजची एकही चाल टिकणार नाही असे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे सुमन काकू देखील आता गप्प बसणाऱ्या नाहीत, कारण नागराजने ज्या प्रकारे त्यांना वेडी ठरवलं, त्यांचा अपमान केला आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याचा बदला घेण्यासाठी सुमन आता पूर्णपणे सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या भागांमध्ये सुमन नागराजचा पोलिसांसमोरच चांगलाच समाचार घेताना दिसणार आहे. इतकंच नाही तर नागराजला चांगला चोप मिळणार आहे असे देखील दाखवण्यात येणार असून हा सगळा प्रकार पाहून प्रेक्षकांना खूप मोठं समाधान मिळणार आहे. एकीकडे नागराज जेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे सायली, अर्जुन आणि सुमन तिघेही मिळून त्याला कायमचं संपवण्याच्या तयारीत आहेत.
अर्जुन सुरुवातीला चैतन्याला फोन करून सगळ्या गोष्टी म्हणजे जे नागराजच्या बरोबरच म्हणजेच नागराजसाठी जे अटक वॉरंट असतं ते अटक वॉरंटच आता तयार करायला सांगतो. मग त्यानंतर जेव्हा अर्जुन हा पोलिसांना घरी घेऊन येतो आणि नागराज काका आत्ता भरले तुमचे 100 अपराध भरले असं अर्जुन त्यांना बोलून दाखवतो. तेव्हा अर्जुनना नागराज काका म्हणतात की अरे काय बोलतोयस काय तू हे? अर्जुन सायली अर्जुन तुम्ही काय करताय म्हणजे पोलीस इथे कशाला आलेत असं नागराज अगदी साळसूतपणाने विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की का नागराज काका तुला माहिती नाहीये का, खरं तर मला तुला काका म्हणण्याची पण लाज वाटते, इतकं अगदी सेल्फिश कृत्य केलं आहेस तू. तेव्हा नागराजला राग येतो. तो म्हणतो की अर्जुन अरे काय बोलतोयस काय तू हे? तेव्हा रविराज विचारतो की अर्जुन काय झालंय? तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर तुला ऐकून घ्यायचं होतं ना की 22 वर्षापूर्वी तुझा आणि प्रतिमाचा म्हणजेच तुझ्या फॅमिलीचा अपघात कुणी घडवून आणला होता ते, हा बघ त्यामागचा मास्टरमाइंड तुझ्या समोर उभा आहे. तेव्हा नागराजकडे तो बघतो आणि विचारतो की नागराज तू? तेव्हा नागराज म्हणतो की दादा अरे हे शक्य तरी आहे का अर्जुन, अरे काय बोलतोयस तू हे, म्हणजे मला तो उगीचच यामध्ये विलन का ठरवतोयस, मी काहीही केलेलं नाहीये. अरे अर्जुन तू उगीचच काही बोलू नकोस रे, मी बघ नाही ते किती काळजीमध्ये आहे, सुमन तिचीही तब्येत ठीक नाहीये आणि त्यामध्ये हे सगळं. आता अर्जुन म्हणतो की 1 मिनिट नागराज तुझं तोंड बंद ठेवायचं, तू अजिबातच सुमन काकूचं नाव तुझ्या तोंडातून काढायचं नाही, समजलं? सुमन काकू समोर तू जे काही बोललायस ना ते सगळं आम्हाला कळलंय. तेव्हा मग नागराज म्हणतो की अरे अर्जुन तू काय सगळं काही बोलतोयस, मी तुला काही सांगेल आणि तू बोलशील म्हणजेच तुला कसं काय विश्वास, आणि याच्याबद्दल पुरावा तरी काय आहे? अगं तुला माहिती आहे ना काय झालंय, सायली सुमनवर परिणाम झालाय, ती काही बडबडते, अक्षरशः काही बोलतीये, उद्या जाऊन ती असं म्हणेल की मी खून केला आहे कोणाचा तरी, त्याला तुम्ही खरं म्हणणार आहात का सांगा मला. आता रविराज मात्र त्याच्याकडे बघतच राहतो, कारण नागराजच्या प्रत्येक गोष्टीवरती रविराजने आजपर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवलाय, परंतु आज मात्र नागराजनी सगळ्या निर्लज्जपणाची अगदी हद्दच पार करून टाकली. अर्जुन म्हणतो की आहे सगळा पुरावा आहे, आम्हाला माहीत होतं नागराज काका पुरावा नसल्याशिवाय तू काहीहीच बोलणार नाहीस, त्यामुळे आम्हाला हे सगळं बघावं लागतंय, समजलं? त्यामुळे आता अर्जुन बोलतो की ठीक आहे मी आता तुला पुरावाच दाखवतो. तेव्हा अर्जुन हा तो मोबाईलमधला जो काही व्हिडिओ हा सुमननी शूट करून ठेवलेला असतो तो व्हिडिओ आता त्याला म्हणजेच अर्जुन हा सगळ्यांना दाखवतो, पोलिसांनाही दाखवतो. आता मात्र रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणतो की हे काय आता नागराज, आत्तापर्यंत तू म्हणत होतास की सगळं काही खोटं आहे, मग आता हा जो काही व्हिडिओ शूट झालाय तोही खोटा आहे असं म्हणायचंय का तुला? तेव्हा मग आता तो जाऊन नागराजची कॉलरच धरतो आणि म्हणतो की नागराज आजपर्यंत तू जे काही वागल्यास त्यावरून मी तुला प्रत्येक वेळेला माफ करत आलोय, तुझ्या प्रत्येक चुका मी पोटात घातल्यात, पण आज मात्र तू. नागराज घाबरतो आणि म्हणतो की दादा दादा प्लीज, कारण की रविराजचा हा जो काही संताप असतो इतका तीव्र असतो, रविराजचे डोळे अगदी रागाने लाल बुंद झालेले असतात. तेव्हा नागराजला तो म्हणतो की तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? अरे नागराज हे सगळं करताना जरा तरी विचार करायचा होतास की पुढे काय होऊ शकतं काय नाही. अरे तू स्वतःच्या भावाला संपवायला निघालास, तेही या प्रॉपर्टीवरून. तुला जराही काही वाटलं नाही का या प्रॉपर्टीवरून तुम्हाला आणि प्रतिमाला आमची फॅमिली संपत होता? जर तुला एखाद्या या संपत्तीची एवढीच हाव होती तर तुम्हाला सांगायचं होतंस, मी तुला सगळं काही दिलं असतं, हसत हसत दिलं असतं, कारण माझा लहान भाऊ आहेस तू, कारण माझ्यानंतर हे सगळं तुझंच येणार आहे. मग तरीही इतकी हाव का सांग मला? अरे आईवडिलांनी इतकं आनंदीपणाने माझ्याकडे तुझी जबाबदारी सोपवली, आईवडील गेल्यानंतर तू एकटा पोरका झाला होतास, त्यामुळे मी तुला सांभाळत होतो, पण तू मात्र मला संपवायला निघालास. तेव्हा आता सुमन त्याच्याकडे बघतच असते. मग नागराज म्हणतो की सुमन हे काय केलंस तू? अगं तुला कळतंय का तू 2 भावाभावांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा मात्र रविराज आता आणखी चिडतो आणि म्हणतो की 1 मिनिटं, सुमनला काहीही बोलायचं नाही, ती बिचारी सगळं जे काही करते ना ते योग्य करते, आणि मला माहिती आहे की अर्जुन आणि साहिली हे कधीही योग्य व्यक्तीची साथ देणार, तुझ्यासारख्या घाणरड्या माणसाची नाही, त्यामुळे आता पोलीस अटक वॉरंट घेऊन आलेले असतात. नागराज किल्लेदार यू आर अंडर अरेस्ट. तेव्हा नागराजला आता अटक केली जाते आणि त्याला तिथे जेलमध्ये टाकलं जातं. आता जेलमध्ये टाकल्यानंतर सायली आणि अर्जुन यांचं पहिलं तर मिशन सक्सेसफुल झालेलं असतं की नागराजला आता गजाड केलं, म्हणजे या सगळ्याच्या मागे नागराजचा हात होता हे तर आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे नागराजला आता अटक केल्यानंतर त्याला कळत नसतं की आता मी काय करू, जर मी इथे अडकून राहिलो तर मात्र माझं काहीही होऊ शकत नाही, महिपत सोगटच मला पण असे तुरुंगातच दिवस काढावे लागतील. म्हणूनच आता नागराज ठरवतो की असं काहीतरी केलं पाहिजे ना की आपली निर्दोष सुटका झाली पाहिजे.
नागराजचं डोकं आता जेलमध्येही शांत नसतं. इतकं थगं होऊन देखील जेलमध्येही त्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी कुरघोडी शिजतच असतात. त्यावेळेला समोर जो हवालदार असतो त्याला तो असं करून समोर बोलवतो आणि त्याला बोलवून म्हणतो की हे बघ, हे घे पैसे. आता नागराज हा त्याच्याकडे काही पैसे देतो आणि म्हणतो की एक काम कर, मला जरा तुझा फोन दे, मी पटकन फोनवर बोलून घेतो. त्यावेळेला आता तो म्हणतो की हे घ्या साहेब, लवकर घ्या, नाहीतर जर सरांनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आता तो माणूस असतो तो पटकन त्याला फोन देतो आणि त्याच्या कुणी येते की नाही त्याकडे लक्ष ठेवत असतो. आता नागराज प्रियाला फोन लावतो आणि प्रियाला हे सगळं सांगायला सुरुवात करतो. तेव्हा प्रिया म्हणते की काका, हे मी काय ऐकते, तुम्ही जेलमध्ये गेलायत? म्हणजे तसं मला आता घरात कळालं सगळं काय प्रकारे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही ओव्हर कॉन्फिडेंट राहू नका. बघितलं त्या सुमन काकू केवढी तुम्हाला ती महागात पडली, म्हणजे तिने हे सगळं करून तुम्हाला अडकवलं, बरोबर ना? तेव्हा आता नागराज म्हणतो की हे बघ, आता जास्त शहाणपण करू नको. प्रिया म्हणते की हा फोन कोणाचा फोन आहे, तुम्ही तर आता जेलमध्ये आहात ना. मग तेव्हा प्रिया म्हणते की काय झालंय काय नक्की. त्यावर आता नागराज म्हणतो की हा फोन आता इग्नोर कर, म्हणजेच हा नंबर इग्नोर कर. पण मी तुला काय सांगतो ते ऐक. इथे जेलमधल्या एका हवालदाराकडून मी फोन घेतलाय, पटापट मी काय सांगतो ते ऐकून घे. हे बघ, आता एक काम करायचंय, तुला माझी बावळड्ड बायको सुमन आहे ना, तिच्याकडून तिच्या मोबाईलमध्ये ना एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुला डिलीट करायचा आहे. तो व्हिडिओ जाऊन बघ, कशाही प्रकारे घरात चिर, पण तिच्या मोबाईलमधला जो व्हिडिओ आहे ना, तो एकमेव पुरावा आहे माझ्या विरोधातला. त्यामुळे तो व्हिडिओ आता तुला डिलीट करायचा आहे, समजलं? तर काही सांगू नको. जर हे काम तुला जमलं नाही तर मात्र मी माझ्या या सगळ्या गुन्ह्यांबरोबर तुझ्याही गुन्ह्याची कबुली देईन. म्हणजे मी तुला खोटी तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरात नेलं, दादाच्या घरी, हे देखील सांगेन. आता मात्र प्रियाला ते परवडणार नसतं. ती म्हणते की राहू द्या काका, काम मी बघते काय करायचं. प्रत्येक वेळेला ती धमकी देऊ नका, माती तुम्ही खायची आणि भोगायचं मी काय. असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि व्हिडिओ डिलीट करते, असंही आश्वासन त्याला देते. नंतर मग नागराज म्हणतो की पुढे मी बघेन तुला कसं कॉल करायचं, तू इथे काही कॉल करू नकोस. तेव्हा मग मुद्दामच प्रिया आता नाटक करत जरा सुमनची काळजी असल्यासारखं तिला दाखवायचं असतं, म्हणून ती सगळ्यांना सांगत असते घरात की मला ना जरा सुमन काकूकडे जायचंय, म्हणजेच मला आईबाबांच्या घरी जायचंय. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.